नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे दिवाळी. तर मग दिवाळीच्या दिवशी आपण म्हणजेच की लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मीपूजन असल्यानंतर आपण मग बऱ्याच देवांच्या म्हणा किंवा माता लक्ष्मीच्या सेवा वगैरे करतो. बरेच उपाय करतो आपल्या घरात माता लक्ष्मी टिकून राहावी म्हणून. तर मग आजच्या दिवशी आपल्याला अशा काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजेच की गाईमध्ये 33 कोटी देव असतात. म्हणून मग आपल्याला गाईला एक वस्तू अशी खायला द्यायची आहे ज्यामुळं काय होतं आपल्या घरातील दारिद्र्य निघून जाते. घरातील इडापिडा म्हणा ज्या पण काय अडचणी असतील त्या अडचणी दूर होतात किंवा तुमची एखादी इच्छा असेल तर त्यासाठी मग तुम्ही गाईला जी वस्तू खायला देणार आहात मग त्यासाठी मग आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर मग तो काय उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तर मग आपण दिवाळी चालू झाल्यापासूनच म्हणजे दिवाळी पहिला दिवस हा असतो वसुबारसचा दिवा असतो. मग त्या दिवशी आपण गाय आणि वासराची आपण सेवा करतो, पूजा वगैरे करतो. का तर मग आपल्याला सगळे देवांची सेवा करणं शक्य होत नाही ह्या आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये. त्यामुळं मग आपण गाईला जर आपण दररोज सेवा करणं शक्य होत नसेल तरी अशा काही तिथी किंवा काही दिवस असतात त्या दिवशी आपण गाईच्या सेवा केल्या किंवा गाईला काही वस्तू खायला दिल्या तर मग आपल्याला सगळ्या देवांची सेवा केल्याचं फळ मिळतं. तर मग आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे म्हणजेच की लक्ष्मीपूजनच्या दिवशी तुम्ही दिवसभरातून कधी पण हा उपाय करू शकता. तर तुमच्या घरातील काही इडापिडा असेल किंवा नजरबाधा असेल किंवा काही असेल की पैशाच्या अडचणी असतील तर त्यासाठी मग काय करायचं आहे. आता लक्ष्मीपूजनच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी काय होतं गोडधोड बनवतात म्हणजेच इतर पदार्थ तर असतातच दिवाळीचे पण काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य असतो माता लक्ष्मीला. ज्यांच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने मग तुम्ही नैवेद्य बनवू शकता. तर काही ठिकाणी श्रीखंडपुरी असते, काही ठिकाणी बासुंदी पुरी. तर जी पद्धत असेल तशा पद्धतीने पण त्या दिवशी मग तुम्हाला काय करायचं आहे एक चपाती बनवायची आहे छोटीशी. त्या चपातीमध्ये मीठ न टाकता चपाती बनवायची आहे आणि मग ती चपाती मग घेऊन तुम्हाला मग त्यामध्ये थोडीशी हरभऱ्याची डाळ टाकायची. आता हरभऱ्याची डाळ आपल्याला अशी कच्ची न टाकता 1 तासभर अगोदर डाळ भिजत ठेवायची आहे म्हणजे ती डाळ अशी कडक राहणार नाही. आणि मग तुम्ही जी चपाती बनवली आहे त्या चपातीवरची हरभऱ्याची डाळ टाकायची आहे आणि मग त्यावरती थोडंसं तूप टाकायचं आहे आणि तूप पण शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे. आणि मग त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे. हळद माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असते आणि मग आपला गुरुग्रह बळकट होतं त्यामुळे मग हळद टाकायची आहे. मग ह्या चपातीला मग घेऊन तुम्हाला गाईजवळ जायचं. आता जिथे गाय असेल तुमच्या इथे आता त्यासाठी तुम्हाला गोशाळेत जायला लागलं तरी हरकत नाही पण तुम्हाला आवर्जूनच जर करायचा असेल हा उपाय तर मग तुम्ही करू शकता. तर मग जाताना तुम्हाला काय न्यायचं आहे एक तांब्या भरून पाणी न्यायचं आहे आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर 3 केळी पण न्यायची आहेत सोबत आणि मग जायचं आहे जिथे गाय असेल तिथे जायचं आहे. आता काही ठिकाणी काय होतं ज्या ठिकाणी खेडेगाव म्हणा किंवा ज्या घरामध्ये शेती केली जाते त्या ठिकाणी मग गाय असते त्यामुळे तुम्हाला ज्यांच्या घरी असेल त्यांना इतर कुठे जाण्याची आवश्यकता नाही. तर मग सगळ्यात पहिलं गाईजवळ जायचं आहे आणि गाईजवळ गेल्यानंतर गाईच्या ज्या पावलांवरती पाणी टाकायचं आहे आणि हळदी कुंकू लावून गोमातेची पूजा करायची आहे आणि गाईच्या पाठीवरून म्हणा अंगावरून म्हणा हात फिरवायचा आहे आणि गाईचं वासरू जरी असेल तरी वासरावरती पण म्हणजे वासराची पण आपल्याला पूजा करायची आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जे चपाती नेली आहे तर मग ती चपाती गोमातेला म्हणजेच की गाईला खायला द्यायची आहे. आता चपाती खायला दिल्यानंतर गाईच्या पाठीवरून हात फिरवायचा आहे आणि तुमच्या मनात जी पण काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे गाईला. आणि मग तुम्हाला नंतर मग गाईला 3 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. तर मग 3 प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मग जप करायचा आहे. आणि मग जप करत असताना आता 3 प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर पण तुम्ही तिथं थोडा वेळ बसून पण तुम्ही जप करू शकता. आणि मग त्यानंतर काही इच्छा असेल ती इच्छा बोलायची आहे घरातली म्हणा किंवा मुलांसाठी म्हणा किंवा तुम्ही एखादा व्यवसाय चालू केला आहात त्यात यश मिळत नसेल कोणतीही इच्छा असेल तर मग ती इच्छा तुम्हाला गोमातेपुढं बोलायची आहे. आणि मग 21 वेळा जप करायचा आहे. जप करून झाल्यानंतर मग तुम्ही जी चपाती ज्या तुम्ही 3 केळी आणल्या आहेत खायला मग त्या केळी तुम्हाला गोमातेला खायला द्यायच्या आहेत.
आणि मग तुम्हाला जर शक्य होत असेल तर तुम्ही हिरवा चारा जर म्हणजे तिथे जवळपास असेल तर मग तुम्ही तो हिरवा चारा पण गाईला पण आणि गाईच्या वासराला पण खायला द्यायचा आहे. थोडा वेळ तिथंच थांबायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे. घरी येत असताना मग कोणाशीही बोलायचं नाही. म्हणजेच काय होतं, आपण जे उपाय वगैरे करतो, ज्या सेवा वगैरे करतो त्याबद्दल मग मध्येच रस्त्यात जर येताना बोलत असेल तर मग त्याला म्हणजेच की उपाय आणि याचं फळ मिळत नाही. त्यामुळे मग ह्या गोष्टी करत असताना, काही उपाय करत असताना ह्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. तर मग आपण लक्ष्मीपूजनला अजून बरेच म्हणजे सेवा करतो. म्हणजे लक्ष्मीपूजनलाच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न व्हावी, आपल्या घरात अखंड राहावी, म्हणजे नेहमी माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरात राहावी म्हणून आपण मग काय करतो, दररोज हळदीचं लेपन वगैरे करतो दिवाळीमध्ये. आणि मग हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आंब्यांच्या पानांचं तोरण लावतो. तर आंब्यांच्या पानांचं तोरण का लावतो, तर आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता ऊर्जा शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला आंब्यांची पानं खूप प्रिय असतात. त्यामुळे मग आंब्यांच्या पानांचं आपण तोरण लावतो. मग यामुळे काय करायचं आहे, अजून मग घरामध्ये आपण फरशी वगैरे पुसत असताना मग त्यात थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाकायचं आहे, थोडीशी हळद टाकायची आहे आणि थोडंसं खडा मीठ टाकायचं आहे. आणि यामुळे मग घरात सगळीकडे फरशी वगैरे पुसून घेत असताना मग हे या वस्तू टाकल्यानंतर काय होतं, घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि घरात नेहमी वातावरण चांगले असते. त्यामुळं मग आता हळदीचे लेपन वगैरे करून झाल्यानंतर मग आता माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मग आपल्याला कुंकवाने मग काही ठिकाणी स्वस्तिक वगैरे काढायचं. म्हणजेच कसं, दरवाज्यावरती स्वस्तिक काढायचं, शुभ लाभ काढायचं आणि मग उंबऱ्यावरती पण एक स्वस्तिक काढायचं आहे. आणि माता लक्ष्मीचे पावलं वगैरे काढून झाल्यानंतर मग तुळशीला आपण ज्यावेळेस धूपदीप करतो संध्याकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर, मग त्यानंतर मग आपल्याला तुळशीला एक लक्ष्मीपूजनच्या दिवशीच की म्हणजे तुपाचा दिवा लावायचा आहे. आता हा दिवा म्हणजेच की काय होतं की उंबरठा आपण छान सजवल्यानंतर पण मग हा दिवा आपल्याला तुपाचाच लावायचा आहे. आता मग दरवाजामध्ये तुम्ही जे दिवे लावणार आहात त्या ठिकाणी मग आपल्याला एक दिवा असा लावायचा आहे, मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. तो दिवा मग काय करायचा आहे, तो उजव्या बाजूला दिवा लावायचा आहे आणि मग त्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला एक लवंग टाकायची आहे. आता लवंग फुल असलेली टाकायची आहे आणि 2 वेलची टाकायची आहेत. आणि मग हा उपाय कशासाठी करायचा आहे, तो संध्याकाळीच करायचा आहे म्हणजे दरवाजावरती. यामुळे काय होतं, घरातील नकारात्मकता ऊर्जा निघून जाते आणि लवंग आणि हिरवी वेलची माता लक्ष्मीला सगळ्यात प्रिय असते. त्यामुळे हे जर उपाय तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी केलात तर मग काय होतं की घरातील इडापिडा निघून जाते, पैशाची अडचण असेल तर त्या अडचणी दूर होतात आणि एखाद्या व्यवसायात आपल्याला पाहिजे तसा नफा भेटत नसेल तर मग नफा मिळतो. मग ह्या ज्या गोष्टी आहेत तर लक्ष्मीपूजनच्या दिवशी ह्या गोष्टी म्हणजेच की असे उपाय वगैरे केल्यानंतर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरात राहते आणि मग आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. मग कधीच पैशांची वगैरे टंचाई निर्माण होत नाही. तर मग आता बरेच जण काय करतात की अमावास्या वगैरे आल्यानंतर मग घरावरून नारळ वगैरे उतरवून टाकतात. तर मग नारळ जर उतरवून टाकायचं असेल तुम्हाला, तुम्ही स्वतःचं घर असेल तरच उतरवून टाकता येईल. भाड्याच्या किंवा रेंटच्या घरात जर असाल तर मग त्यावेळेस तुम्हाला नारळ उतरवून टाकता येत नाही. तर मग नारळ उतरवून टाकत असताना काय करायचं आहे, एक नारळ घ्यायचा आहे आणि मग त्यावरती त्रिशूळ काढून मग तुम्हाला नारळ उतरवून टाकायचा आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका.